नमस्कार मित्रांनो, मी संदीप. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर बघूया आजचा पाठ. तर मित्रांनो, आजचा आपला पाठ आहे दौलत. लेखक आहेत भा भोसले, मल्हारी भाऊराव भोसले. तर मित्रांनो, दौलत पाठ बघून तुम्हाला जर आपल्या बालपणातील काही क्षण आठवले असतील तर लाईक नक्की करा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. चला तर पाठाला सुरुवात करूया. नाही हा शब्द दौलतने मोठ्या निर्धाराने उच्चारला. तो शब्द ऐकून तात्या देशमुखांनी झटक्याने मान फिरवली आणि ते रागाने चालते झाले. ते तसे केल्यावर मात्र दौलतच्या मनाला प्रश्न पडला, आपण केले हे बरोबर की चूक? तात्या देशमुख गावातले वजनदार देशमुख तर होतेच, शिवाय दौलतचे उपकारकर्तेही होते. त्या दिवशी घरात नदीचे पाणी शिरल्यावर मोठ्या मेहरबानीने तात्यांनी त्याला आपल्या जुन्या वाड्यात राहायला जागा दिली होती. गेले 15 दिवस तो तेथे राहत होता. घरातील ओल पूर्ण सुकेपर्यंत, म्हणजे आणखी महिनाभर तरी त्याला त्याच्या वाड्यात राहणे भाग होते. अशा स्थितीत ते आपल्याकडे येतात. मुलांना स्टेशनपर्यंत पोचवण्यासाठी गाडी जुंपायला विनवतात आणि आपण त्यांना नाही म्हणतो. हे बरोबर की चूक? एक प्रकारे ते बरोबर होते. आज पोळ्याचा दिवस, बैलांचा वर्षातला सणाचा दिवस. या दिवसाचे महत्त्व शेतकऱ्यांशिवाय इतरांना कधीच कळायचे नाही. 12 महिने 13 काळ मातीत खपून मोती पिकवणाऱ्या बैलाची या दिवशी शेतकरी पूजा करतो. त्याला गोडधोड खायला घालतो, रंगवतो, झूल घालतो आणि हौसेने त्याची मिरवणूकही काढतो. वर्षभर खपून जगाला जगवणाऱ्या बैलाला फक्त आजचा एकच दिवस विसावा मिळत असतो. अन अशा दिवशी तात्या येऊन म्हणत होते, माझ्या मुलांना सिनेमा बघायला सांगलीला जायचंय, तेवढं त्यांना गाडीतून स्टेशनपर्यंत पोचव. कसे शक्य होते ते? जातिवंत शेतकरी पोळ्याच्या सणादिवशी बैलाला कधीही जुंपणार नाही. अर्थात आपण नाही म्हटले हे बरोबरच केले असे दौलतला वाटले. पण तात्या गावातला श्रीमंत प्रतिष्ठित माणूस, आपण त्यांच्या घरात राहून मिंदे झालेलो. अशा स्थितीत आपण नाही म्हणणे म्हणजे त्यांचा केवढा अपमान झाला. त्या अपमानामुळेच ते रागाने निघून गेले. त्यांना जो राग आला तो जसा त्यांच्या अपमानाचा, त्याचप्रमाणे आपण त्यांना नाही म्हणल्याने आपल्यात दिसलेल्या उद्दामपणाचाही ते आपणाला आज उद्दाम उर्मट असेच म्हणत गेले असतील. पण आज आपण काही जाणून बुजून उद्दामपणा केला नाही, उर्मटपणा तर नाहीच नाही. आपण आपला धर्म पाळला. माझ्या वागण्याने त्यांना राग आला तर त्याला मी तरी काय करणार? खरे म्हणजे तात्यांनी असे रागवायलाच नको होते. पण श्रीमंत माणसे 4 पैशांच्या किंवा प्रतिष्ठितपणाच्या जोरावर सगळ्या जगावर सत्ता गाजवू पाहणारी ही अशीच असायची. पण त्यांना कोण भितो? या विचाराने दौलतने मन शांत झाले आणि तो हौसेने बैलांना झुली घालून सजवायच्या कामाला लागला. त्याने चमकदार रंगाने बैलांची शिंगे रंगवली, त्यावर सोनेरी बेगडाच्या आडव्या पट्ट्या लावल्या, त्यांच्या कपाळावर आरशांची बाशिंगे बांधली, गळ्यात फुलांच्या माळा घातल्या आणि अशा तऱ्हेने सुशोभित केलेल्या आपल्या बैलांकडे तो कौतुकाने पाहत राहिला. त्या कौतुकाने मन भरून आल्यामुळे त्याच्या मनाच्या यातना बुजून गेल्या. तात्या आपल्यावर रागावून गेले याची तर त्याला पुसट आठवणही राहिली नाही. आपल्या सजवलेल्या बैलांकडे पाहताना त्याचे मन सुखाने पुरेपूर भरून गेले. त्याच वेळी त्याला कुणीतरी येऊन बातमी सांगितली, बळी चव्हाणाला बैलानं मारलंय, मोठी जखम झाली. ते ऐकताच त्याचे मन अस्वस्थ झाले. बैलांच्या मिरवणुकीची वेळ होत आली होती. खोताच्या वाड्यापुढे वाजणारी सुरेल सनई त्याला स्पष्ट ऐकू येऊ लागली. बैलांना घेऊन जायची त्याची सगळी तयारी झाली होती, पण त्याचे त्याकडे लक्षच लागेना. सनईचा आवाज त्याच्या कानात शिरेना. आपले सजवलेले बैलही त्याला स्पष्ट दिसेनात. त्याला एकच देखावा दिसत होता, एकच आवाज ऐकू येत होता, जखमेने रक्तबंबाळ झालेला बळी चव्हाण आणि त्याच्या मुखातून निघणारा वेदनामय व्याकुळ उद्गार. बळी त्याचा
सगा सोयरा नव्हता, भाऊबंद नव्हता, इष्टमित्र नव्हता. तो गावातला एक त्याच्यासारखाच सामान्य शेतकरी होता. पण मानवी मन हे फक्त नात्याच्या किंवा मायेच्या माणसासाठीच व्याकुळ होतं नाही, तर कुठल्याही मानवी दुःखाने ते घायाळ होते, बैचेन होते, बधीर होते. बळीला पाहण्यासाठी दौलतने मन अधीर झाले. त्याने शृंगारलेले बैल तेथेच सोडले. मिरवणुकीला उशीर झाला तरी हरकत नाही असे त्याला वाटले. तो निघाला बळीला बघायला. बळीला बघायला लोकांची गर्दी झाली होती, पण ती नुसती बघ्यांची गर्दी असे दौलतला वाटले. प्रत्येकजण हळहळत होता. दवाखान्यात न्यायला पाहिजे, डॉक्टर बोलवायला पाहिजे असे प्रत्येकाच्या तोंडातून निघत होते, पण ते करायला एकही धजत नव्हता. त्या गर्दीला बाजूला सारून दौलत बळीजवळ गेला. बळीच्या मांडीत शिंग घुसले होते. रक्तस्राव भलताच झाला होता. फेट्याने त्याची मांडी आवळली होती, तरी अजून रक्त ठिबकतच होते. भलत्या रक्तस्रावाने बळीला मूर्छा आली होती. त्याची म्हातारी आरडत ओरडत होती आणि त्याचा भाऊ त्याला धरून बसला होता. अशा तऱ्हेने वेळ घालवणे म्हणजे बळीला मृत्यूच्या दाढेत लोटण्यासारखेच होते. ते ध्यानात येताच दौलत बळीच्या भावाला म्हणाला, असं बसून कसं भागणार? आत्ताच्या आत्ता डॉक्टरला आणलं पाहिजे, नाहीतर याला मिरजेला नेला पाहिजे. मिरजेलाच न्यावं म्हणतोय, पण अजून गाडी जुंपून आली नाही. कोण गेलंय काय गाडी आणायला? गेलेत दोघंजण, पण ते तिकडंच. अरे हे का दिरंगाईचं काम? 4ची गाडी आता येईल. गाडी जुंपून चालायलाच हवं. आता लगेच स्टेशनकडे. थांब, मीच येतो माझी गाडी घेऊन 2 मिनिटात. असे बोलून उतावळीने दौलत घराकडे पळत आला. पोळा, मिरवणूक, बैलांचा शृंगार असे सगळे विसरला. लवकरात लवकर बळीला स्टेशनवर कसे पोचवावे ही एकच गोष्ट त्याच्या मनात थैमान घालू लागली. बैलांच्या झुली काढण्यात सुद्धा वेळ दवडणे त्याला बरे वाटले नाही. झुलीसह तसेच बैल त्याने गाडीला जोडले. गाडी बळीच्या दारात नेली. गाडीत एक तडव अंथरला आणि तिघा-चौघांनी बळीला अलगद उचलून गाडीत घातले. गाडी स्टेशनच्या रस्त्याला लागली. स्टेशनपर्यंतचे अंतर भराभरा कमी होत चालले. पण स्टेशन येईपर्यंत गाडी चुकेल की काय ही एकच काळजी दौलतच्या जीवाला लागली होती. अखेर जेव्हा स्टेशन आले अन गाडीला अवकाश आहे असे कळले, तेव्हा त्याचा जीव भांड्यात पडला. मग सावकाश बळीला बैलगाडीतून उतरून स्टेशनात नेले. त्याच्याबरोबर मिरजेत जाण्यासाठी दोघा-तिघांची योजना झाली. तेवढ्यात स्टेशनात गाडीही आली. बळीला व्यवस्थित चढवून बसवला गेला. गाडी निघून गेली. नंतर दौलत स्टेशनबाहेर पडून आपल्या गाडीजवळ आला आणि त्याने निवांतपणे पानाची चंची सोडली. आता पान खाऊन तो परत जायला निघणार. त्याने सुपारी कातरून तोंडात टाकली. तोच तात्या आपल्या गावाकडे पायी चालू लागलेले त्याला दिसले. त्याबरोबर त्याला आठवले, तात्या मुलांना पोचवायला आलेले दिसतात. कसे बरे आले असतील? मुलांना घेऊन चालतच आलेले असणार. त्याशिवाय काय मार्ग होता? अरे येताना आपल्याला धांदलीत ते सुचलेच नाही. सहजासहजी त्यांच्या मुलांना आपल्याला गाडीतून आणता आले असते. त्यांचा राग घालवता आला असता. चुकलेच सगळे. असो, आता तरी त्यांना बोलवावे. म्हणून तो चंची सावरत उठला. 2 पावले त्यांच्याकडे गेला. त्याने हाक मारली, तात्या, अहो तात्या. तात्याने वळून त्याच्याकडे पाहिले. निखाऱ्यासारखा लाल डोळ्यांनी नजर बघताच दौलत बावरला. तात्यांनी विचारले, काय? केव्हाच आलासा? कशाला हवी तुला ती चौकशी? अन हो रे, आज बैलांचा सण आहे ना, गाडी जुंपायची नव्हती ना? पण बळीला भारी जखम झाली होती. त्याला मिरजेला नेणं जरुरीचं होतं. सण केव्हाबी करता येईल, पण बळीचे प्राण गेले असते तर? तात्या चमकले व झरझर निघून गेले. तर मित्रांनो, आजचा दौलत पाठ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो.
असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणणार आहोत. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले खूप खूप धन्यवाद.